नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करतो। सर्व शेतकरी मित्राला कळवण्यात येते, सर्व पशुपालक मित्राला कळवण्यात येते, कारण तर ही जी माहिती आहे ती आपल्या पशुसाठी आहे मित्रांनो। कारण तर गाय म्हैस आपली जर माझ्यावर येत नसेल त्याकरता माहिती सांगत आहे। तर ही जी माझ्या हातामध्ये आहे ते गावरान भेंडरा आहेत आणि माझ्या पाठीमागे जी पट्टा आहे मित्रांनो ही गावरान भेंडराचा आहे। तर काय करायचं मित्रांनो, कारण तर आपले जर अशी समस्या असेल, आपली म्हैस गाय जर माझ्यावर येत नसेल तर ही भेंडरं असे तोडायचे मित्रांनो। चंदीमध्ये किंवा भाकरीमध्ये एक एक भेंडरू जर भाकरीमध्ये चारलं, आपली जी गाय असू म्हैस असू जर माझ्यावर येत नसेल तर 100% माझ्यावर येते मित्रांनो। कारण तर दुधाचं जनावर जर ह्या दुधाच्या जनावराला जर आपण चारलं किंवा भेंडराच्या पट्ट्याला जर बांधलं मित्रांनो, त्याच्यामुळं दूध कमी होतं, ह्याची दक्षता घ्यावी। कारण तर दुधाच्या जनावराला गावरान भेंडरू अतिशय म्हणजे घातक आहे मित्रांनो, कारण दूध कमी होतं आणि माझ्यावर येतं। अशी दक्षता घेऊनच दुधाचे जनावर भेंडराच्या पट्ट्याला बांधू नये मित्रांनो, ही नम्र विनंती। आणि माझी माहिती दिली कशी वाटली, माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।